नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। अंगणवाडीत मिळणाऱ्या पोषण आहारासंदर्भात मोठा भ्रष्टाचार समोर येत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे। फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथे हा प्रकार समोर आला असून लहान मुले, गरोदर महिला यांना हा दिला जाणारा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा वाटप करण्यात आला आहे। फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील तिन्ही अंगणवाडीमध्ये पोषण आहार उपलब्ध झाला। हा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचं समोर येत आहे। हा पोषण आहार लाभार्थ्यांनी स्वीकारला नसून ग्रामपंचायतकडे तक्रार केली असता उपसरपंच प्रतिनिधी अजित भोपळे यांनी याबाबत तातडीने लक्ष देऊन हा प्रकार समोर आणला आहे। याबाबत त्यांनी महिला आणि बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिलं आहे। या निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, त्यामुळे या घटनेची चौकशी करून यामध्ये होणारा भ्रष्टाचार तातडीने रोखण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। मी अजित कौतिक भोपळे, उपसरपंच डोंगरगाव कवाड। हे शासनाकडून आपल्याला जे शालेय पोषण आहार जो TH4 अंतर्गत जो देण्यात येत आहे, तर ह्या लाभार्थी महिलांनी माझ्याकडे तक्रार केली होती ग्रामपंचायतला का निकृष्ट दर्जाचा असून हे मुलांना खाण्यायोग्य नसून याची एकदम क्वालिटी एकदम बोगस असून त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार चालू आहे। हा भ्रष्टाचार आपल्या गावात नसून अख्ख्या तालुक्यात, अख्ख्या राज्यात असू शकतो। त्याच्यामुळे याच्या तातडीने संबंधित अधिकाऱ्याने याच्यावर कारवाई करण्यात यावी एवढी नम्र विनंती। आमची मुलं आजारी पडू शकते आणि हे आम्हाला धोक्यात आणू शकते, हे आम द्यायचं नाही, हे आम चालत नाही आम्हाला। आम्ही याची तक्रार केली आहे। कारण हे पुढे द्यायला याचा सुद्धा वास येऊ लागला, मुलं सुद्धा खायला, मुलांना शिजून दिलं ते सुद्धा खायला वास येऊ राहिला, ढोराला टाकलं, ढोराला सुद्धा खाऊन नाही राहिले। हे सगळं वीज बाता होऊ राहिलं। आम्ही सगळं ग्रामपंचायतमध्ये जमा करून टाकलं आणि अजित भोपळेच्या ते सगळं देऊन टाकलं, आम्हाला काहीच उपयोगाचं नाही। पीजी मराठी न्यूज चॅनलसाठी जगदीश बलांडे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।